वरडत असते ना. हो बोंबला की. दादा पहिलं शास्त्र मोड थांबा हा आता गावात नावाज येत. दादा आमचं नाही ऐकत पण मी वा 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 कसं दिसतंय. तर गाय स्वागत आहे आपल्या नवीन कॅमेऱ्यावरती. हा व्लॉग चालू आहे माझा. बघू शकताय कसा दिसतोय नजारा. तर आलो आपण भुईमुग बघायला रानामध्ये आणि जसं की आपण बघतोय भुईमुग चांगला उगवायला लागलेला आहे. दाखव ते बघ जे दिसतंय तुम्हाला सगळा भुईमुग आहे. कसं आहे बऱ्यापैकी आला आहे उगवून भुईमुग. इकडं पण आला आहे सगळीकडे आला आहे उगवून. 4-5 साऱ्या सोडलेल्या आपण इकडं पाणीला येताना वरनं सगळं त्यामुळे 4-5 साऱ्या सोडलेल्या. आणि हे बघताय तुम्ही आलाय परंतु ह्याच्यावरती टिक्काडीशीचा विषय व्हायला लागला. बियाणं जे आहे ते बियाणं आमचं जे आहे ते 3 प्रकारचं आहे. लिटरली 3 प्रकारचं बियाणं आम्ही शेतामध्ये लावलेलं आहे. बघूया आता कसं आहे. हा खोडवा आहे पलीकडे आहे ते लागण आहे त्याच्या पलीकडचं लागण आहे म्हणजे आडसाली लागण आहे. आणि हा जो आहे तो खोडवा. खोडवा उसावरती सगळं चालू आहे. आणि काय फायनली आपला कॅमेरा लाईन कॅमेराने शूट करतोय. सो फिलिंग ढगात आहे ते दिसतंय ना तुम्हाला. सातारचा गणेश बॅक इन ॲक्शन विथ लाईफ विथ गणेशमध्ये आता सगळ्यांचं स्वागत. फायनली काही झालेलं आहे आपला कॅमेरा. आम्ही आता सांगू शकत नाही एवढा आनंद झाला आहे. आयडी आमच्या मॅडमनी भुईमुग लावला आणि मॅडमच्या हाताला लागलं. सो ह्याची स्टोरी मी सांगतो तुम्हाला. हे हातामध्ये जसा पट्टा आहे भुईमुग लावून घरी जात होते आणि घरी लावून जाताना बसमध्ये बसलेली. बघा किती निमित्त लागतं एखाद्या गोष्टीला व्हायला. असं काही मोठं करायची गरज नाही. निमित्त मात्र होतं. विषय असा झाला की तायडी निघाली पुण्याला. अगदी स्टॉपवरती उतरत होती. स्टॉपवरती उतरत असतानाच विषय असा झाला की तायडी उतरताना आपण असं बसला धरतो की नाही ते बसला धरताच एकदम स्टॉपवरती उतरताना ब्रेक दाबला. तेव्हा तिचा असा हात गेला मागं आणि ती एकदम झोला गेला पुढं. आणि हा जो आहे हात हा जो शोल्डरचा हात आहे हातला इथं तिचा दणका बसला. सो असं कट्ट वाजलं आणि ती खाली बसली. आम्हाला सगळ्यांना कसं वाटलं माहिती आहे निसाटला असेल उलटा झाल्यामुळे. परंतु तसं नाही. ही जी बाजू असते ना पूर्ण ते 2 असे शोल्डरचे भाग असं ना तर इथं नॉर्मल असे 2 क्रॅक गेले. तिथं गेल्यानंतर पुण्यामध्ये डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला प्लेट्स वगैरे लावून ऑपरेशन करावं लागतील. पण आता बऱ्यापैकी हात दुखायचं थांबला आहे. तिथल्या डॉक्टरनं मी एक सांगतो पुण्यामधनं इथं का आणलं सांगतो तुम्हाला. पुण्यामधल्या डॉक्टरनं पेन किलर दिली नव्हती. लिटरली मला आश्चर्य वाटलं की पेन किलर कसं काय देऊ शकत नाही डॉक्टर नाही का. कोणताही डॉक्टर पहिल्यांदा ॲक्सिडेंट होऊन येतं काय पण पहिल्यांदा पेन किलर देतो रिलीफसाठी. परंतु तिला पेन किलर दिली नाही. सो मला आश्चर्य वाटलं ते डॉक्टरचं. आता रानात आलो मीच रानात जो 3 दिवसानं आलो. सो झालं आहे आमचं शेतामधलं बघू. तायडी पण गेलेली आहे कड्यावरती आणि मी पण जातो घरी. तर हा थोडासा टेस्ट आहे विदाऊट माईक चालू आहे आपलं सगळं. आणि मला वाटतं की खूप छान पद्धतीनं आवाज वगैरे येत असेल. मोठे व्लॉग पण तुम्हाला जगायला पाहिजे नाही का. कुठं बाहेर गेलो तर मोठे व्लॉग वगैरे येतं जाताचे ॲक्शन भरपूर गोष्टी तुम्हाला नाही का. कंटेंट भरपूर आहे आपल्याकडे. आता पेरू काढून दाखवतो. एक पेरू आहे ह्या झाडावरती. हे रानातले पेरू आहे आपल्याकडे. पेरू भरपूर आहे 3-4 ह्याच्या. आता एक पेरू काढून दाखवतो. काढाय गेलो देव मागितला 1 देव 2 देतो. तुम्हाला दाखवतो. तायडीच्या नशिबात होतं गाईज. कसा आहे पेरू एक रप्प्या खाली आल्यावर दाखवतो मला तेवढा. हे बघा पेरूची साईज माझ्या हातामध्ये बसत नाही एवढा मोठा साईज नाही. ह्याच्यापेक्षा डबल पेरू देऊ. हा तरी त्यातला मीडियम साईज ह्याच्यापेक्षा मोठा होतो म्हणजे असा बसतो. तुला आनंद झाला का कॅमेरा आल्याबद्दल खरं सांग. खूप आनंद झाला. खूप पेरू जो आहे तो वरडतोय. त्याला इथं बांधला आहे का तर वराडतोय म्हणून. तर त्याला सोडतो पहिला. चिडतं बघ कसं. सो गाईज होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आशा आहे तुम्हाला माझा सरप्राईजचा व्लॉग आवडला असेल. सो खूप सारा धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू का ना. आपलं चालू झालं आहे. मोंबडी आलेली आहे. पहिलं आम्ही ना असं इथं ह्या घरा शेजारी नाही तर उसत है ना होळी असायची आमची. आणि आम्ही लय असं वरडायचो नाही का असं नसं करायचं. पण आता वेळेनुसार माणसं जातात येतात. माणसं बदलतात. वेळेची किमया आहे. सो मिस करतो मी त्या गोष्टींना सगळ्या. परंतु आता काय आहे शेवटी प्रथा करावी लागेल आणि ते आम्ही करतो आहे. तायडी आहे आई आहे शिरुडे आणि मी आहे आणि तुम्ही पण आहात. तुमच्यासारखी एवढी मोठी फॅमिली असताना मला काय वाटणार नाही.
एक झाला येडा आहे हे म्हणतात की दादा येणार नाहीत पण मला माहिती दादा येणार म्हणून चला की दादा पाया पडायला चला की होळीच्या पाडते ना चला हे म्हणते ती येणार नाही आमचं फादर येणार आहे मला माहिती मम्मी थांब दादांना थांबा येऊ नंतर बाद झालं एवढं दादांना फेरे मार. बाद झालं तू उठ मधनं. आता हे वरडायचं कधी असतं दादा मारा की ती दोन तरी वरडायचं असतं ना असं वाढत एखादा दोन तरी येडा मारा. वरडायचं असतं ना हो बोंबला की त्याला दादा. बोंबलायचं पहिलं शास्त्र मोड थांबा हा आता गावात नावाज येत होता. दादा आमचं नाही ऐकत पण मी वा 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 हळदी अगं बास आहे कुंकू आणि हे, होलिका माता की जय. पाया पडलोय भावांनो तुम्ही सगळ्यांनी पाया पडला असेलच तुमच्या घरी पण असेल आमच्या शिरूला बघा कुठं बांधलाय तिकडं त्याला पण येडं घालायचे त्याला गोल येडं घालवणार आहे मी भावा शेरू बघा शेरू आमचा येडा मारतोय बघा होळीच्या भोवती आमचा शेरू येडा मारतोय चला 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 एक झाला शेरू अजून दुसरा आहे चल चला 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 शेरूला तर इथं टाकतो घरामध्ये शेरू बागच करत ए बांधू दे थांब बांधू दे की सोने आला होळीचा सण लय भारी चल जाचूया अशा प्रकारचं काहीतरी सो काय तुमच्या घरी तर झालीच असेल होळी इथे तर झाली तुमचं घर काय आणि माझं घर काय एकच आहे सो तिथे नसेल केली कोण बाहेर बीर राहत असेल कोण गावाला राहत असेल कोण कुठं राहत ते सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा भावांनो पोळ्या खायला घरी नसाल मला माहीत आहे कामाच्या व्यापानं तुम्ही येत नसाल तरी पण ह्या गणेश शिंदेकडून कधीही आमंत्रण आहे कोणीही येऊ शकता कधीही येऊ शकता सातारकर जे कोणी असतील जे कधीही मला भेटायचं असेल तर नक्की मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा लाईफ विथ गणेश त्यानं आपलं हक्काचं घर म्हणून या गरिबाच्या घरामध्ये कधीही पदार्पण करावं